पार्टेवाडी येथे गव्याचा भीषण हल्ला, शेतकरी गंभीर जखमी, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। शाहूवाडी तालुक्यातील उत्तर भागातील शिराळेपैकी पार्टेवाडी येथील आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय। पार्टेवाडी येथील रहिवासी शिवाजी चिंचोलकर वय वर्ष 52 यांच्यावर आज सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास गव्याने अचानक हल्ला केला। या भीषण हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। शिवाजी चिंचोलकर हे नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांना चारण्यासाठी गावालगतच्या परिसरात गेले होते। याच वेळी दबा धरून बसलेल्या गव्याने अचानक त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। गव्याच्या तीव्र हल्ल्यामुळे चिंचोलकर खाली कोसळले। या हल्ल्यात त्यांच्या पोटावर मोठ्या प्रमाणावर वार झाल्याने पोटातील आतडी बाहेर येणं तसेच डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमी अवस्थेत असलेल्या शिवाजी चिंचोलकर यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र शितूर वारुळ येथे दाखल करण्यात आलं। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश राजे रुया व वाहन चालक सागर वनेरा त्यांच्या सर्व वैद्यकीय स्टाफनं तातडीने उपचार सुरू केले। मात्र जखमा अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असल्यानं प्राथमिक उपचार करून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड इथं हलवण्यात आलं। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिस्थितीची पाहणी करून नागरिकांकडून माहिती घेतली। या भागात यापूर्वीही गवे व इतर वन्य प्राण्यांकडून हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। वन्य प्राण्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे पार्टेवाडी व आसपासच्या गावांमध्ये नागरिकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेतकरी, गुराखी तसेच महिला व वृद्धांना बाहेर पडणं अवघड झालंय। वन विभागानं तातडीनं गवे व इतर प्राण्यांचा बंदोबस्त करावा, जंगलालगतच्या भागात संरक्षक उपाययोजना राबवाव्यात तसेच मानवी वसाहतींच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। या घटनेमुळे संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली असून शिवाजी चिंचोलकर यांच्या प्रकृतीसाठी नागरिक चिंतेत आहेत। विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील, शाहूवाडी।